शारदीय नवरात्र भारतीय संस्कृतीला अजून खऱ्या अर्थाने उज्ज्वल करणारे हे अनेक उत्सव आपण ज्या देशात राहतो ना, तो देश अत्यंत पावन आहे, अत्यंत पवित्र आहे. याचं एकच कारण, पवित्र तो पावन ते, पवित्र ते कुळ पावन तो देश. थोडे एक अवधान असू द्या. मला आल्यापासून वातावरण विक्षिप्त वाटतंय. वातावरण फार महत्वाचं आहे. विठ्ठल 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 पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. आपला जो देश आहे, या देशाची जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, त्याला हिंदू वैदिक सनातन संस्कृती म्हणतात. या संस्कृतीमध्ये अनेक धर्म, या ठिकाणी अनेक सण आहे, व्रत आहे, वैकल्य आहे, उत्सव आहे. आणि ऐका, एवढी वैभव संपन्न संस्कृती, एवढी ऐश्वर्य संपन्न संस्कृती जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेही सापडणार नाही. तुम्ही म्हणाल का बरं फक्त सण वार व्रत उत्सव आहे म्हणूनच का? म्हणूनच कदाचित. ऐका, जीवनामधून एकदा सण वार उत्सव काढून टाका, काय शिल्लक राहतो? फक्त जनावरांसारखं 2 भाकरी मिळवायच्या आणि त्या खायच्या. याच्या पलीकडे काय आहे? एक लक्षात घ्या, जीवनामध्ये उत्सव फार महत्वाचे आहे. उत या शब्दाचा अर्थ वर येणे, सव म्हणजे आनंद. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आनंद रूप परमात्मा बसलेलाच आहे, पण तो वर येण्यासाठी काहीतरी एक पर्व काळ लागतो, काहीतरी एक परंपरा लागते. तुम्ही बघा, उत म्हणजे वरती येणं. जसं घरी चुलीवरती गॅसवरती दूध ठेवलेलं असेल तर ते काय येतं, वर आलं की आपण काय म्हणतो, उतू येणं, बरोबर आहे की नाही? तसं हे सण वार व्रत वैकल्य याच्यातून आपला जो आनंद आहे आतला, तो वर येतो, म्हणजे याला उत्सव म्हणतात. आपल्या जीवनामध्ये या उत्सवांचं फार मोठं योगदान आहे. लक्षपूर्वक ऐका. बघा, तुम्ही श्रावण येतो, श्रावणापासून आपले सण सुरू होतात की नाही? श्रावणापासून श्रावण संपतो, इकडं गणपती उत्सव सुरू होतो. गणपती उत्सव झाला की काय येतात मग? पितृपक्ष, बरोबर आहे की नाही? आपल्या मराठी गावठी भाषेत पितरपाटा, पंधरवाडा, महालय, पितृपक्ष येतो. पितृपक्ष आटोपला की लगेच नवरात्र येतात. 9 दिवस नवरात्राचे संपले की 10व्या दिवशी काय येतो? दसरा. आणि दसरा झाल्यावर 21 दिवसाने काय येते? दिवाळी. ही जी क्रमवारी आहे, हा योगायोग नाही आहे, हा मानवी कल्याणाचा राजमार्ग आहे. ऐका, श्रावण म्हणजे श्रवणाचा महिना आहे, श्रवणाचा. आता तरी हे मोठे सप्ताहन पंडालने सिस्टीमने हे सगळं, हे आपलं भाग्य आहे की आता सगळं होत आहे म्हणून श्रावणामध्ये सप्ते होतात आणि सगळं होतं. पूर्वी जरी आयोजन नव्हते, पण भारतीय संस्कृती अशी आहे, श्रावण लागला की घरोघरी लोक पोथ्या वाचायचे, ऐकायचे. रामविजय, हरिविजय, जी जुनी मंडळी त्यांना माहित आहे. नवनाथ भक्तिसार हे अनेक ग्रंथ श्रावणात लावायचे. का? कारण हे ऐकायला भेटले पाहिजे. श्रावण म्हणजे श्रवण. काय होतं महाराज? श्रवणाने अंतःकरण शुद्ध होतं आणि शरीर सुद्धा शुद्धीसाठी श्रावणात उपवास भरपूर असतात, राहतात की नाही? कुणी पूर्ण श्रावणी सोमवार धरतं, कुणी श्रावणी शनिवार धरतं, कुणी अख्खा श्रावणच उपवास करतं. एक भुक्त, एकाच वेळेस जेवतात, एकाच वेळेस फराळ करतात, दुसऱ्या वेळेस जेवतात, किंवा एकच टाइम जेवतात, असं काहीतरी उपवास करतात. मला तर नवल आणि कौतुक त्या लोकांचं वाटतं, श्रावणात जे खाणारे पण खात नाहीत. ते म्हणतात श्रावण आहे बाबा, आता काही बंद, महिनाभर शरीर शुद्धीचा महिना आहे. श्रावण येतो म्हणजे तो काहीतरी घेऊन येतो आपल्याला देण्यासाठी, त्याचा काहीतरी त्या महिन्याचा आपल्या जीवनाच्या कल्याणाशी संबंध आहे. पण आपण आता कॅलेंडर नुसार आला महिना गेला असं तो काढून देतो. पण नाही,
श्रावण आला म्हणजे युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहुभाषण. काळ सारावा चिंतने, चिंतनात काळ सारला पाहिजे तो श्रावण. श्रावण हा श्रवणामध्ये आणि व्रत वैकल्यामध्ये उपवासामध्ये गेला, शरीर शुद्ध झालं की मग आपल्या जीवनातील परम कल्याणाचा श्री गणेशा करायचा. म्हणून पुढे काय येतात? गणपती बाप्पा. गणपती बाप्पा म्हणजे मंगलाचरण आहे, कुठल्याही गोष्टीचा प्रारंभ आहे. जसं बघा, सकाळी आपण उठलो, शरीर शुद्ध करतो म्हणजे स्नान वगैरे करतो आणि पूजा करतो म्हणजे श्री गणेशा करतो की नाही दिवसाचा. तसे श्रावण म्हणजे हा स्नान आहे आणि ते झालं की लगेच गणपती बाप्पा, श्री गणेशा. बरं, श्री गणेशा झाला आपल्या सत्कर्माचा. तो होत असतानाच आई वडिलांचे आशीर्वाद नको का? वडीलधाऱ्यांचे, आजी आजोबा, म्हणून पितृपक्ष येतो. गणपती बाप्पा झाले की लगेच पित्रांचे आशीर्वाद. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. मग पितृपक्षामध्ये 15 दिवसामध्ये आपले मातृकुळातील पितृकुळातील जेवढे काही पित्र असतील त्यांना यथोचित भोजन देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे, म्हणून पितृपक्ष. आणि मग गणपती बाप्पाचे पित्रांचे आशीर्वाद घेऊन साधनेला सुरुवात करायची. त्या साधनेचे 9 दिवस म्हणजे नवरात्र आहे. अनेक जणांना हा गैरसमज आहे का नवरात्र म्हणजे दांडिया खेळायचा सण. नवरात्र म्हणजे फक्त काहीतरी आले 9 दिवस. एक लक्षात घ्या, नवरात्र हे शक्तीचं जागरण आहे. सात्विक शक्ती आपल्यामध्ये प्रगट होण्यासाठी जी साधना केली जाते तिचं नाव आहे नवरात्र. काही ऋषी मुनी या 9 दिवसामध्ये आपले काही मंत्र सिद्ध करतात, समाधीला बसतात, योग याग प्राणायाम अनेक प्रकारची साधना करतात. आपल्यासारख्या संसारिकासाठी आमचे संत म्हणतात, अहो नाही तुम्हाला मंत्रसिद्धी, नाही तुम्हाला योग याग ह्या गोष्टी जरी जमत नसेल, भक्ती तर कराल. मग आम्ही 9 दिवसात कशी भक्ती करायची? म्हटले 9 दिवसात शक्य झाली तर 9विधा भक्ती करण्याचा प्रयत्न करा. 9विध भक्तीच्या नवरात्र करोनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा धरीन ससहाव अंतरीच्या मित्रा दम सासऱ्या सांडीन कुपात आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन भक्तीच्या नवरात्रा. या नवरात्रामध्ये ते ऋषी मुनी संन्यासी मंत्र सिद्ध करत असतील, आपण आपली भक्ती तरी सिद्ध करावी. 9 दिवसामध्ये भक्ती पण 9 प्रकारची आहे. तुका म्हणे 9विध आणि भक्ती जाणे तोची शुद्ध. कोणती प्रकारची 9 प्रकार कोणते? श्रीमद भागवतामध्ये भक्तराज प्रल्हादांच्या चरित्रामध्ये आलेला श्लोक आहे. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती. पहिली श्रवण. कुठल्याही क्षेत्रात शिखरावर पोहोचलेला माणूस त्या क्षेत्रातल्या काही माहितीच्या श्रवणातूनच जातो. श्रवणाशिवाय कुठल्याही गोष्टीत प्रवेश नाही. श्रवण ही पहिली पायरी आहे. लोक म्हणतात संगणक कॉम्प्युटर 10 लोकांचं काम करतो, खूप काम करतो, फार संगणक कॉम्प्युटर फार हुशार असतो. सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव आहे. मग एवढं काम का करतो आणि किती काम करतो? ऐका, तो फार काम करतो असं नाही. जेवढी माहिती त्याच्यात प्रोग्रॅमिंग फिट केलेला असतो तेवढंच काम करतो. संगणकात जर आपण काही माहितीच फिट केलेली नसेल तर ते एक निर्जीव डबा आहे, तो काय करणार आहे? त्याच्यात जेवढी प्रोग्रॅमिंग फिट केलं तो तेवढं काम करतो. हा सुद्धा एक संगणक आहे. याच्या सुद्धा श्रवणाच्या द्वारे तुम्ही जेवढी माहिती फिट कराल हा संगणकही तेच काम करणार आहे. इथं प्रोग्रॅमिंग कुठून फिट होती? म्हटली इथून. कानातून जेवढं चांगलं ऐकाल आपलं जीवन तेवढं सत्मार्गाला जाईल. जेवढं वाईट ऐकाल तेवढं वाईट मार्गाला जाईल. कारण आत जो डाटा अपलोड होत असतो ना
तसंच हे मशीन काम करत असतं. म्हणून श्रवण फार महत्वाचं आहे. शरीरशास्त्र सांगतं कान 2 आहेत. कान किती आहेत आपल्याला? 2. आणि मुख किती आहे? 1. म्हणजे माणसाने दुप्पट ऐकावं तेव्हा एकपट बोलावं. दुप्पट ऐकावं आणि मग एकपट बोलावं. आज आम्ही काय करतोय सांगायलाच नको. ऐकायला कुणीच तयार नाही, फक्त आपण बोलतोय. ऐकलं पाहिजे. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाला आम्ही खूप ऐकतो, पण काय ऐकतो ते महत्वाचं आहे. काही ऐकतो. मी एक शोकांतिका कायम सांगत असते, सप्ताह असतात. किती सुंदर आयोजन केलंय, किती सुंदर आयोजन आहे. पण श्रोत्यांना ऐकायला बोलवण्यासाठी ॲडव्हर्टाईज करावी लागते, बॅनर छापावे लागतात, व्हिडिओ बनवावे लागतात, मोबाईलवरती पत्रिका छापावी लागते. एवढंही करून कधी कधी परत फोनही करावे लागतात. ओ सप्ताह सुरू झाला, या बरं का ऐकायला. मला सांगा, गल्लीत एखादं भांडण झाल्यावर किती पत्रिका छापतात. ते भांडण समजा होऊन गेलं, चुकलं, आता काही अटेंड करताच आलं नाही, तर दुसऱ्या दिवशी जाऊन त्या गल्लीत कुणाला तरी भेटून अख्खा डाटा ते घेतात. काय नेमकं काल झालं होतं. आपला वेळ खर्च करून लोक ऐकत नाही असं नाही, पण जे ऐकायचं ते ऐकत नाही आणि जे नाही ऐकायचं ते ऐकल्याशिवाय राहत नाही. अरे काय ऐकलं पाहिजे? कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती, कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती. कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती. ही माझा विश्रांती देई देवा, ही माझा विश्रांती कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती. तुझी कीर्ती ही माझा विश्रांती दे देवा. हे श्रवण आहे. माणसाने ऐकावं, चांगलं ऐकावं. ऐकण्यालायक फक्त संत आणि भगवंत यांची गुणगान आहे, ते ऐकावे. ही आहे श्रवण भक्ती. दुसरी आहे कीर्तन भक्ती. नवरात्रात सप्ताह आयोजन करण्याचं साध्य किंवा प्रयोजन हेच आहे की इथं श्रवण भक्ती व्हावी, इथं कीर्तन भक्ती व्हावी, रात्री ऐकलेलं दुपारी स्मरण व्हावं, स्मरण भक्ती व्हावी. पूजा अर्चा होतीच आहे, अर्चन भक्ती होती, वंदन भक्ती होती. ह्या सगळ्या भक्ती होण्यासाठी सप्ताह आहे. म्हणून कीर्तनकार किंवा हे सगळी भजन करता आपलंही भजन झालं पाहिजे. ही कीर्तन भक्ती आहे. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप, कलियुगा माझी करावे कीर्तन. कीर्तन या शब्दाची व्याख्या काय? देवाची कीर्ती गाणे, याचं नाव आहे कीर्तन. हीच व्याख्या आहे. देवाची कीर्ती सोडून नको त्याची कीर्ती न गाणे. देवाची कीर्ती गाण्याला कीर्तन म्हणतात. मग ती ह्याच व्यासपीठावर उभं राहून गायली पाहिजे असं नाही. 2 महिला शेतात काम करतायत, स्त्रिया. त्यातली एक जण दुसरीला सांगते, बाई भगवंताची एवढी कृपा आहे, खरंच तो दयाळू आहे, त्याचा स्वभाव एवढा चांगला आहे, काहीतरी देवाविषयी ती बोलतेत ना, ती त्या शेतात कीर्तन करते. देवाच्या एखाद्या अवताराविषयी बोलते आहे, देवाचा हे रूप मला फार आवडतं, ते सुद्धा काय आहे? कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे काय?
सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतर श्री हरीचे ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची आदर वर्णावी ती कुठेही तुम्ही वर्णन करू शकतात आणि या कलियुगामध्ये केवळ परमात्म्याचं वर्णन त्याचं नामचिंतन एवढं जरी केलं तरी मोक्ष आहे. कृते अध्यायतो विष्णू त्रेतायाम युजतो मखे द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरि कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन. 7 दिवस हे कीर्तनच आहे. आई भगवतीच्या दरबारामध्ये श्रवण आहे, कीर्तन आहे. हे सगळं ऐकल्यामुळे स्मरण सुद्धा आहे. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात. या जन्म मरण रूपी संसारातून मुक्त होण्यासाठी स्मरण त्याचं. पुढे म्हटलंय पादसेवनम अर्चनम वंदनम. पुढे म्हटलंय दास्य. आता दास्य भक्ती आपल्याला काही शक्य नाही. आपण म्हणतो फक्त आम्ही दास आहोत, पण खरंच दास आहोत का आपण? दास्य भक्ती शक्य आहे? काकड्यामध्ये म्हणतात ना, लाज वाटे मना तुझा म्हणविता दास. देवा तुझा दास आम्ही स्वतःला म्हणून घेताना आम्हाला लाज वाटते आणि वाटायलाच पाहिजेत का? कारण आपण देवाची नाही सेवा करत. रोज देव आपली सेवा करतोय. मनाला विचार, आपण करतो का त्याची सेवा? देव रोज सेवा करतो की नाही? सकाळी उठवायला आल्यापासून रात्री झोपवेपर्यंत तो आपल्या सेवेत आहे. आपल्या भोजनाची चिंता त्याने करावी, आपल्या वस्त्राची चिंता त्याने करावी, आपल्या जगण्याची चिंता त्याने आपण काय करतोय? आपण काहीच करत नाही. आपण पंढरपूरला जातो तरी स्वतःसाठीच जातो. देवा हे दे आणि ते दे. कधी त्याच्यासाठी गेलोय का? देवा 28वा युग चालू आहे रे बाबा आणि तू विटेवर उभा आहे, चल जरा तुझे पाय चेपून देतो, अशासाठी जातो का आपण तिथं? देवा तुझं काय चाललंय, मी तुला भेटायला आले, तुझी काय सेवा करू? नाही. तिथं जाऊन सुद्धा त्याने आमच्यासाठी काहीतरी करावं, त्याने आमचं दास्यत्व करावं ही भावना आहे. म्हणून दास्य भक्ती जगाच्या पाठीवर आपल्याला नाही जमली. मग कुणी केली? ज्यांच्या दरबारात आपण उभे आहोत त्यांनी. केले आणि म्हणून देखील रामचरण. दास्य भक्ती. पुढे आहे सख्य भक्ती. सख्य म्हणजे देवाशी मित्रत्वाचं नातं. ही कुणी केली? सख्यपणे अर्जुन नरनारायण. बरोबर आहे की नाही? देवाचं एवढी मैत्री, एवढं सख्यत्व होतं की हा कोपे की निवांतुस आहे, रुसे की बुझावीत जावे आणि नवल पिसे लागले आहे पार्थाची देवा. ही सख्य भक्ती केली. आणि शेवटची भक्ती आत्मनिवेदनम. आत्मनिवेदन भक्ती. भक्तीचा नवरात्र आहे म्हणून ही 9 प्रकार मी ओघवत्या वेगाने या ठिकाणी सांगितले आहे. ऐका. आत्मनिवेदन 9वी भक्ती. आत्मनिवेदन म्हणजे काय? आत्मनिवेदन या शब्दाचा अर्थ आहे भगवान परमात्मा जे देईल
ते स्वीकार करणं म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आहे. ही कुणी केली? ऐका, ही बळीराजाने केली. बळीराजाने शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनाने त्या नर्मदा मैयाच्या काठावर असणाऱ्या भरूच शहरामध्ये 100 अश्वमेध यज्ञ केले होते. 99 केले होते, माफ करा, 100वा चालू होता. तो यज्ञ पूर्ण होऊ नये म्हणून भगवान विष्णूंनी वामन रूप घेतलं आणि बळीच्या दारात मागायला आले. आता भगवंताला बळी देणार तेवढ्या शुक्राचार्य म्हटले, देऊ नको, हे भगवान विष्णू आहे आणि चतुर आहे, तुझं सर्वस्व घेऊन टाकतील. बळीने सांगितलं, जर विष्णू असतील तर मी दिल्याशिवाय राहणार नाही, कारण भगवान परमात्म्याने दिलेलं सुख जसं मला प्रिय आहे तसं त्याने दिलेलं दुःख सुद्धा मला प्रिय आहे. हे बघा, भक्ती मधली ही कठीण भक्ती आहे बरं का, आत्मनिवेदन. का 9वी भक्ती आहे ही, कुणालाही जमणार नाही. आपल्याला देव सुख देतोय म्हणून आपण भजन करतोय. ज्या दिवशी सुखाच्या ठिकाणी दुःखाचा सप्लाय सुरू होईल त्या दिवशी बरेच लोक म्हणतात, नको ते भजन, नको ते कीर्तन, काय फायदा आहे याचा, अरे दुःखच मिळतंय. नाही, आत्मनिवेदन भक्ती करणारे असे म्हणतात, देवा तू सुख दे नाहीतर दुःख दे, आम्हाला तू दिलेलं प्रत्येक गोष्ट प्रसाद म्हणून प्रिय आहे. श्रीमद भागवत कथा प्रसंग सांगत असताना एक गोड भजन वृंदावनातला आहे. तो भाव असा आहे, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तू जो भी देना चाहे दे दे मेरे करतार, तू जो भी देना चाहे दे दे मेरे करतार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, हमको दोनों है पसंद तेरी धूप तेरी छाव, हमको दोनों है पसंद तेरी धूप तेरी छाव, दाता किसी भी दिशा में ले चल जिंदगी की नाव, दाता किसी भी दिशा में ले चल जिंदगी की नाव, चाहे हमें लगा दे मार या डुबा दे मझधार, तू जो भी देना चाहे दे दे मेरे करतार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार. तू दिलेले फुलंही प्रिय आहे आणि तू दिलेले काटेही प्रिय आहे. हे ज्या दिवशी दोन्ही सारखे वाटतील 9वी भक्ती झाली आत्मनिवेदन. असा हा 9विधा भक्तीचा नवरात्र एकदा की आपल्याला जमला तर 10व्यांदा काय येतो? दसरा. दसरा म्हणजे काय? सीमो उल्लंघन. दशमीचे दिवशी अंबा निघे शिलांगणी म्हणतात की नाही, तो अपभ्रंश आहे, सीमोल्लंघनाला निघते. सीमोल्लंघन म्हणजे आपल्या मर्यादेच्या पलीकडे शक्तीचं आगमन जीवनात होणं म्हणजे सीमोल्लंघन आहे. मग दसऱ्याच्या दिवशी अर्थात जीवनातला दसरा म्हणजे विकारांचं दहन आणि शक्तीचं ऊर्ध्वगमन हे एकदा झालं की मग दिवाळी लांब राहत नाही. बरं, ही दिवाळी तरी एकदाच येते वर्षातून किंवा किती वेळा येईल जीवनात माहित नाही, पण जर हा 9विधा भक्तीचा नवरात्र जमला आणि सीमोल्लंघनाचा दसरा जीवनात जमला तर त्या भक्ताला एकदा दिवाळी नाही हो, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. नित्य दिवाळी जीवनात पाहिजे असेल तर भक्तीचा नवरात्र घडला पाहिजे. आणि म्हणून हा नवरात्रामध्ये ही उपासना आपण करत असतो. कुणाची? आई भगवतीची. आता काही जण म्हणतील भगवतीची उपासना, भगवंत वेगळा भगवती वेगळी, तसं नाहीये. ऐका, ते परमात्मा तत्व आणि ती आई जगदंबा हे अविभाज्य आहेत, वेगळे नाहीच. जसं विश्वमाऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत लिहितात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेक असं नसते. मला सांगा, संत आणि त्यांचा विवेक ह्या 2 गोष्टी काही एकच आहे हो? इकडे लक्ष द्या बाबा.
संत आणि त्यांचा विवेक, दोन गोष्टी आहे का? अरे जिथं संत आहे त्यांचा विवेक आहे, आणि जिथं विवेक आहे समजायचं ते संत आहे, एकच आहे. चंद्र तेथे चंद्रिका, किंवा फूल आणि सुगंध, दोन गोष्टी आहे का? फूल आहे म्हणून तिथं सुगंध आहे ना, आणि सुगंध येतोय म्हणजे तिथं फूल आहे. सूर्य किरण आणि सूर्य वेगळा आहे का? सूर्य आहे म्हणून त्याचे किरण येत आहेत. समुद्र आणि लाटा वेगळ्या आहेत का? समुद्र आहे त्याच्याच लाटा आहे, आणि लाटा रूपीच तो समुद्र नटलेला आहे. तसं परमात्मा आणि ती परमात्म्याची आल्हादिनी शक्ती हे अविभाज्य आहे, वेगळे नाही. आणि ते वेगळे मानण्याचा आपण सुद्धा मानसिक गुन्हा करू नये. जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय आलेत आणि काल ओघामध्ये लयाला गेले. एक संप्रदाय या विश्वामध्ये मोठ्या दिमाखाने नांदतोय, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. नवे नवे त्याचा विस्तार होतोय. याचं कारण एवढंच आहे की वारकरी संप्रदायाने कधीही भेद मांडला नाही, तर अभेद मांडला. जगाच्या पाठीवर 5 प्रकारचे अभेद वारकरी संप्रदायाने मांडले. पहिला, जीव शिवामधला भेद मांडला नाही, अभेद मांडला. जीव शिवाचा ऐक्य मांडलं, भक्त भगवंताचा ऐक्य मांडलं, सगुण निर्गुणाचा ऐक्य मांडलं, हरिहराचा ऐक्य मांडलं, आणि देवदेवीचा ऐक्य मांडलं. भेद कधीच मांडला नाही. वारकरी संप्रदायात भक्त कनिष्ठ भगवंत श्रेष्ठ असं म्हटलं जात नाही. उलट म्हटलं जातं कदाचित भक्ता भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहे. नवे नवे किंबहुना सारखेच आहे. मला सांगा, भक्त आणि भगवंत याचं ऐक्य आहे आपल्याकडे. पांडुरंग परमात्मा तुम्हाला जास्त आवडतो की विश्वमाऊली ज्ञानोबा आहे? कोण श्रेष्ठ वाटतं, कोण जास्त आवडतं? उत्तर कोणी देऊ शकेल का? कोण आवडतं, कोण सांगा ना. पांडुरंग परमात्मा जास्त आवडतात का विश्वमाऊली ज्ञानोबा आहे? कोण आवडतं? देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ज्ञानोबाराय जरी आवडतात, पण ते ज्ञानोबाराय पांडुरंगाचा आहे की नाही? अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी. दोन्ही एकच आहे. पांडुरंग वेगळा आणि ज्ञानोबाराय वेगळे असं नाही. तुकोबराय वेगळे आणि पांडुरंग वेगळा असं आहे का? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज वेगळे आणि पांडुरंग वेगळा असं आहे का? भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार एकच आहे ना बाबा. म्हणून देवते संत निमित्त त्या प्रतिमा. भेद नाहीये दोघांमध्ये. अजून जीवशिवात भेद नाहीये. देह नव्हे मी हे सरेन उरला उरे विठ्ठल. हा देह बाजूला केला तर आत तोच आहे आपल्या सुद्धा. सर्वा घटी राम देहादेही एक ममे वांश शिवलोके शिवभूत सनातना. जीव शिवाचा ऐक्य आहे. अजून शैव म्हणतात भोलेनाथ श्रेष्ठ, वैष्णव म्हणतात विष्णू श्रेष्ठ. एक वारकरी संप्रदाय ते म्हणतात हरिहरा भेद नाही नका करू वाद. भजन करा हरिहरा नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा, भेद न करा दोघांचा. अरे भजन करा, हरीचंही करा आणि हराचंही करा. नारायण म्हणा शिवशंकर आहे म्हणा, काही फरक पडत नाही. कारण भगवान शिवांसारखे वैष्णव नाही आणि विष्णूंसारखे शैव जगात कोणी नाही. हा भेद खऱ्या अर्थाने इतर ठिकाणी बघतो मिळतो, पण वारकरी संप्रदायात अभेद आहे. अजून इथं सगुण निर्गुणाचा ऐक्य. तुझं सगुण म्हणो की आणि सगुण निर्गुण एकू गोविंद आहे. तसं 5वं ऐक्य आहे देव आणि देवीचं. इथं देव वेगळा आणि देवी वेगळी असं नाही आहे. संप्रदायामध्ये तीच नटली आहे सगळीकडं. जी कोल्हापुरात दिसते तीच पंढरपुरातही दिसते की नाही? तू विटेवारी सखये बाई हो करी कृपा, तू विटेवारी सखये बाई हो करी कृपा, तू विटेवारी सखये बाई हो करी कृपा, तू विटेवारी सखये
माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा तू सावळे सुंदरी 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 हो करी कृपा लावण्य मनोहरी 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 हो करी कृपा निज भक्ता करुणा करी 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 हो करी कृपा पंढरपुरी राहिली संती देखिली डोळा देखली वरुण विठाई 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 सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा 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 उजळी कुळा दीपा बोध करी सोपा येऊन लवलाही येऊन लवलाही येऊन लवलाही सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा 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 जगदंबा माता की निज भक्ता करुणा करी असणारी पंढरपुरात राहिलेली संतांनी पाहिलेली अशी देवी म्हणजे भगवान पंढरपूरचा पांडुरंग असो. देवदेवीचा जो अभेद मांडलेला आहे वारकरी संप्रदायामध्ये अर्थात ऐक्य केलेला आहे. कोणती देवी मांडली संप्रदायाने थोडं लक्षपूर्वक ऐका. उगाच कुठली देवी संप्रदायाने मांडली नाही. बांधावर ठेवलेली कोणीतरी बनवलेली वेगळंच नाव ठेवलेलं नाही. वारकरी संप्रदायाने मांडलेली देवी म्हणजे अनादी अंबिका भगवती. बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती अन उदो उदो भक्त बोलती. अनादी अंबिका भगवती. अगदी थोडक्यात सांगेल वारकरी संप्रदायाने मांडलेली देवी कोणती. अनादी जिचा आदी नाही, जी कुणी बनवलेली नाही, तयार केलेली नाही. तिचा आदी म्हणजे ती सुरुवातच नाही, ती आहेच अशी ती भगवती आहे, अनादी आहे. दुसरी गोष्ट अंबिका. अंबिका शब्दाचा धातू आहे अंबा. अंबा म्हणजे आई. जगाच्या उत्पत्तीसाठी जी कारणीभूत आहे तिला म्हणतात अंबिका. आणि पुढे म्हटलंय भगवती. भगवती या शब्दाचा अर्थ आहे जी भगाने संपन्न आहे ती भगवती. भग म्हणजे काय हो? यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. 6 गुण ज्याच्याकडे आहे तो भगवंत ना. मग हे 6 गुण जिच्याकडे आहे ती भगवती. वती म्हणजे संपन्न. एखादी महिला आहे सौभाग्य आहे तिच्याकडं म्हणून ती कोण झाली? सौभाग्यवती. रूप आहे मग ती कोण झाली? रूपवती. तिच्याकडं गुण आहे मग ती कोण झाली? गुणवती. तसं ह्या देवीकडं भग आहे आणि म्हणून ती काय झाली आहे? भगवती. मग हे भग म्हणजे 6 गुण कसे आहे देवीकडे? पहिला ऐका. पहिला गुण आहे यश. ज्यावेळेस जगावर संकट येतं ना जग देवाचा धावा करतो. आपल्याला आपण प्रयत्न करतो संकट आलं पण आपल्याला यश येत नाही. मग शेवटी भगवंता तू बघ बाबा आमचं काहीतरी. पण
आपलं यश येत नाही म्हणून आपण देवाकडे जातो, पण देवही काहीतरी प्रयत्न करतात आणि ज्यावेळेस देवांना यश येत नाही त्यावेळेस ते कुणाचा धावा करतात? भगवतीचा धावा करतात. देवी भागवत ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस अनेक कथा अशा आहेत की जिथं देवाला काही करता आलं नाही तिथं तिच्या शक्तीचा आश्रय घ्यावा लागला. मग शेवटचं यश कुणाजवळ आहे? तिच्याजवळ. शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासूर हे सगळे कुणी मारले. इथं सगळ्यात शेवटचं यश जिला प्राप्तीला म्हणतात यशवंती. आणि म्हणून यश हा पहिला गुण तिच्याकडे आहे. दुसरं श्री. श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे संपत्ती. ती लक्ष्मी स्वरूपाच आहे, बरोबर आहे की नाही? लक्ष्मी आहे की नाही? आता लक्ष्मी म्हणजे देवी आहे आणि लक्ष्मी कुणाला प्रिय नाही हो? सगळ्यांना प्रिय आहे. पण ऐका, वर्म सांगते, लक्ष्मी ज्याला प्रिय आहे ना त्यांनी नारायणाची सेवा करा. नारायणाची सेवा केली की ती बिना आमंत्रणाची येते आणि तिला एकटीला बोलवा तर घाई येते आणि लगेच निघून जाते. ती म्हणती घरी ते वाट बघताय, पण तेच आपल्या घरी येऊन बसले की ती सुद्धा येते. अशी लक्ष्मी. श्री म्हणजे सौंदर्य, ती सौंदर्यवान आहे. ज्ञानेश्वरीचा पहिलाच अध्याय, ते तहरू म्हणे नेणिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. तिचं स्वरूप नित्य नूतन रोज नवीन आहे, ती एवढी सुंदर आहे. म्हणून यश, श्री. तिसरा गुण कोणता आहे? औदार्य. वडिलांकडे जेवढं औदार्य नसतं तेवढं आईकडं असतं. वडिलांकडे काहीतरी मागून बघा 50 प्रश्नांची उत्तर द्यावे लागतात. आईकडे मागून बघा, आई पटकन काढून देते. आईला गणित जमत नसतं असं म्हणतात. आईला म्हणा आई एक भाकर दे, आई देईल का? एक भाकर किती देते? 2 भाकरी देते, बरोबर आहे की नाही? तिला गणित जमत नाही, ती जास्तच देते. म्हणून आईमध्ये गुण आहे औदार्य. भगवती औदार्यवान आहे, अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. पुढचा गुण आहे यशस्वी औदार्य, ज्ञान. ऐका, या विश्वामध्ये जर ज्ञान असेल तर त्या ज्ञानाची जननी ही भगवती आहे, भगवंत नाही आहे, भगवती आहे. आपल्याकडं परंपरेचा अभंग आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आपल्याकडं काय ज्ञानाची परंपरा कुठून आली? भगवान भोलेनाथांकडून. पण मला सांगा, जर भोलेनाथांना त्या आई भगवतीने प्रश्नच विचारले नसते, ज्ञान आलं असतं का? मग तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सहमत आहात की नाही? ज्ञान कुणापासून आहे? तिच्यापासून आहे. रामायणात म्हटलंय, धन्य धन्य गिरिराज कुमारी तुम समान नाही को उपकारी. अरे हे गिरिराज कुमारी तू धन्य आहे, तुझ्यासारखे उपकारी जगात कुणीच नाही. अगं तू प्रश्न विचारलेत म्हणून भोलेनाथांनी ज्ञान दिलं, म्हणून वचंद्रनाथांनी ऐकलं, म्हणून गैनीनाथांकडे आलं, म्हणून गोरक्षनाथांकडे किंवा पुढे निवृत्त दादांकडे आलं आणि मग आमच्याकडे आलं. उपकार कुणाचे? तिचे आहे. पण हे तिच्यापासून आलेलं ज्ञान मध्ये मध्ये लोप पावलं तर पुन्हा तीच जगदंबा, तीच आई भगवती एका पुरुषाच्या रूपात आली. पण जरी पुरुषाच्या रूपात आली तर जगाने तिला आईच म्हटलं, ते म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. ती आईच आहे आणि त्या आईनेच परत हे ज्ञान प्राप्त करून दिलं जगाला. म्हणून हे जे 6 गुण आहे, यश, श्री, औदार्य, ज्ञान, तिच्यापासूनच आहे. पुढे म्हटलंय वैराग्य. ती राजमहालातही राहू शकते आणि तिचं एक रूप आहे ब्रह्मचारिणी. ती भोलेनाथांसाठी कंदमुळे पण खाऊ शकते. तिच्यासारखी तपश्चर्या अजून कुणाला जमली नाही, म्हणून वैराग्य आहे. तर देवी भागवतामध्ये भगवतीची तपश्चर्या ऐकली तर अंगाला काटा येतात की बाबा वाळलेले पानं सुद्धा जिने सोडले म्हणून तिचं नाव पडलं अपर्णा. पानं सोडले म्हणून अपर्णा, प्रत्येक नावाचा अर्थ आहे. म्हणून तिच्याकडे वैराग्य. पुढे म्हटलंय ऐश्वर्य. तिच्यामधला एक गुण आहे ऐश्वर्य. ऐश्वर्य या शब्दाचा अर्थ आहे सत्ताभाव. आपल्याला आपली महती सांगावी लागते, बरोबर आहे की नाही? मी असा, मी तसा, माझ्या ह्या पदव्या, आणि म्हणून कार्ड पण छापावे लागतात, बरोबर आहे की नाही? आपण आपली महती सांगतो की नाही? मी कीर्तनकार, मी कथाकार, मी अमुक, मी. आपल्याला सांगावं लागतं, सांगितल्याशिवाय आपली महती नाही कळत. देवी कुणाकुणाच्या घरी जाते बरं सांगायला, मी अमुक, मी तमुक? नाही, तिची सत्ता आहे या विश्वावरती. देव कुणाला सांगायला जात नाही मी मोठा आहे. न बोलता ज्याचं मोठेपण असतं ना त्याला सत्ताभाव म्हणतात, ऐश्वर्य म्हणतात. आणि हे ऐश्वर्य गुण तिच्याकडे आहे. म्हणून असे 6ही गुण जिच्याकडे आहे तिचं नाव आहे भगवती. म्हणून अनादि अंबिका भगवती. ठीक आहे, ही देवी संप्रदायाने मांडली, पण ही देवी जी प्रगट झाली ती कशासाठी झाली? तिचं प्रगट होण्याचं प्रयोजन काय?
तर आपण जोगव्यामध्ये पहिल्याच चरणात म्हणतो अनादि निर्गुण प्रगटिली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. हो अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. भक्ता लगे तू पावस निर्वाण. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. भक्ता लगे तू पावस निर्वाणी. आईचा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागे ना. आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागे ना. जय हो जोगवा आईचा जोगवा जोगवा मागे ना. हो आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागे ना. आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागे. आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागे. आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागे. आईचा जोगवा जोगवा मागे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. कशासाठी? मोह महिषासुर मर्दना लागून. तिचं प्रागट्य महिषासुराला मारण्यासाठी. नुसता मोहरूपी नाही, क्रोध लोभ ठीक आहे. ती कोण आहे, कशासाठी प्रगटली हे कळालं आम्हाला, परंतु ती राहते कुठं, तिचं नेमकं ठिकाण कोणतं आहे का? या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. ती संपूर्ण चराचरामध्ये प्रत्येकामध्ये शक्तिरूपाने राहते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता. आपली जागृती सुद्धा तीच आहे आणि आपली निद्रा सुद्धा तीच आहे. आपल्याला लागणारी भूक सुद्धा त्या आई भगवतीचा अंश आहे. या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. आपल्या ठिकाणी असणारी बुद्धी मेधा ती सुद्धा आई भगवती आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. तिचं व्यापकत्व साधं नाहीये, तिचं राहण्याचं ठिकाण एक नाहीये. ती प्रत्येकामध्ये निवास करते, प्रत्येक जीव मात्रामध्ये आहे. मग एवढी व्यापक देवी आहे. मग एवढ्या व्यापक देवीचा उत्सव करायचा आहे, गोंधळ करायचा आहे. आणि हा ठरवलाय नाथबाबांनी. नाथबाबा म्हटले ह्या देवीचा मी गोंधळ करेल. जसा कीर्तनाचा कार्यक्रम आहे तसा गोंधळाचा कार्यक्रम करेल. पण कुठलाही आयोजन करायचं म्हटलं तर पहिले जागा बघावी लागते. सप्ताह करायचा आहे, सभा मंडप चांगला आहे की नाही, जागा चांगली आहे की नाही, किती लोक येऊ शकतील, पार्किंगची व्यवस्था आहे की नाही, सगळं बघावं लागतं. तसं नाथबाबा म्हटले गोंधळ घालायचा आहे देवीचा. ही व्यापक आहे, विश्वजननी आहे, हिचा गोंधळ घालायचा आहे. जागा जरा व्यवस्थित बघावी लागेल, कारण मंडप द्यायचा आहे ना. मग मंडप देण्यासाठी किती मोठी जागा, किती मोठा तो मंडप द्यावा लागेल. तर नाथ बाबा म्हणतात देवी जर व्यापक आहे तर मंडपही व्यापक पाहिजेत. किती व्यापक म्हटले? त्रिभुवनाला मंडप द्यायचा आहे. अभंगाच्या प्रथम स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप गाताला. स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप गाताला. हो स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप गाताला. हो स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातला. हो हो चार वेदाचा फुलवना
बोला कृष्णाबाईचा हुदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हुदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हुदो बोला कृष्णाबाई माऊलीचा वर्णन करताना प्रथम चरणात सांगतात, विश्वव्यापक असणारी ही आई भगवती अनादि अंबिका भगवती असणारी हिचा जो गोंधळ घालायचा आहे ना, याच्यासाठी मंडप दिलाय. तो काही साधा मंडप दिलेला नाही. किती मंडप दिला म्हणे? त्रैलोक्यात. त्रैलोक्य म्हणजे 3 लोक, स्वर्ग, मृत्यू, पाताळ. स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक. तिन्ही लोकांमध्ये फक्त त्या गोंधळाचा काय दिलाय? मंडप. मला सांगा, मंडप एवढा मोठा असेल, गोंधळ किती मोठा असेल? फार मोठा मंडप दिला. 3 लोक. अहो, आम्हाला फक्त याच लोकातलं माहित आहे, याच्यातलंही पूर्ण नाही. 3 लोक. हो, त्यातलाही स्वर्गलोक तर आम्ही फक्त ऐकूनच आहे. ऐकून आहे तेच बरं आहे. पाहून आलो असतो, सांगायला उरलो नसतो. स्वर्ग ही फक्त आपल्याकडे एक ऐकिवातली गोष्ट आहे. काही काही गोष्टी अशा आहेत बरं का. स्वर्ग झालं, कामधेनू, चिंतामणी, पारसमणी, परीस, हे फक्त आपण सांगतो ऐकतो, बघितलेलं नाही. मग सांगतो ऐकतो का बरं? कारण आमच्या शास्त्रात त्याचं वर्णन आहे. तस्मात शास्त्र प्रमाणम. ते शास्त्र जे सांगल, संत जे सांगल, ते बघितलं जरी नसेल तरी त्याच्यावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे. स्वर्गलोक. दुसरा आहे मृत्यूलोक. मृत्यूलोकात आपण राहतोच, पण तरी मृत्यूलोकाची व्याख्या सांगून जाते. मृत्यू सोडून जिथं कसलीच गॅरंटी नाही, त्याचं नाव आहे मृत्यू. मृत्यू सोडून कसली गॅरंटी आहे इथं? समजा जन्माला आलो, जगू याची गॅरंटी आहे का? समजा जगलो, काही शिकू याची गॅरंटी आहे का? शिक्षण, समजा शिक्षण झालं, नोकरी लागेल याची गॅरंटी आहे का? समजा नोकरी लागली, पैसा मिळेल याची गॅरंटी आहे का? नाही. समजा खूप पैसा मिळाला, तो जवळ टिकेल याची गॅरंटी आहे का? नाही. समजा पैसा टिकला तर तो उपभोगायला आपण टिकू याची गॅरंटी आहे का? नाही. इथं कसलीच गॅरंटी नाही. पण इथं 101% एका गोष्टीची गॅरंटी आहे, तो म्हणजे मृत्यू. आणि म्हणून याचं नाव आहे मृत्यूलोक. मग स्वर्गलोक, मृत्यूलोक, आणि एक आहे पाताळ, जिथं बळीचं राज्य आहे. तुका म्हणे बळी आणि जीव दिला ते पाताळ. या तिन्ही लोकांमध्ये तिची उपासना घडते, म्हणजे तिचा मंडप दिलेला आहे. म्हणून स्वर्ग, मृत्यू, पाताळ याचा मंडप दिला. अहो ठीक आहे, मंडप दिला. मंडप देणं काय विशेष आहे? आमच्याकडे काही झालं की मंडपच देतात. लग्न असले की मंडप देतात. 10वा असलं तरी दारापुढे थोडासा, आता ते लॉन्स वगैरे निघाले पण मंडप देतात. सप्ताह असला तरी मंडप देतात. इथं छान सोय आहे पण मंडप देतात. प्रत्येक वेळेस मंडप देतात, पण प्रत्येक मंडपाचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. लग्नाचा मंडप कुणाला सांगायची गरज नाही का इथं लग्न आहे, लगेच ओळखू येतो. त्याच्या बाजूने आंब्याच्या डहाळ्या असतात, बरोबर आहे की नाही? खांबाजवळ एखादी माथणी असते, त्याला ते पिवळा कपडा गुंडाळलेला असतो. त्या मंडपात कुणीच नसू द्या, लोक लांबून म्हणतात अरे मंडपाचा लग्नाचा मंडप आहे. सप्ताहाचा मंडप कसा असतो? तिथं भगवे ध्वज लावलेले असतात. आतमध्ये एखादा अधिष्ठान म्हणून देवतांचे फोटो असतात. एखादं प्रवचनाचं व्यासपीठ असतं. काहीतरी असं तिथं दिसतं की हा सप्ताहाचा काय आहे? मंडप आहे. 10व्याचा श्राद्धाचा मंडप सुना असतो, तिथं काही दिसत नाही. राहिला तर एखादा फोटो लावलेला, त्याला हार घातलेला असतो, श्राद्धाचा मंडप. तसं नाथबाबा तुम्ही गोंधळाचा मंडप सांगताय, मंडपही त्रैलोक्य सांगताय, पण हा मंडप गोंधळाचाच आहे. हे कशावरून? नाथबाबा म्हणतात त्याला आम्ही फुलवरा बांधलाय. देवीचा मंडप कशाने शोभतो? फुलवऱ्याने. आपल्याही घरात छोटे छोटे मंडप असतात देवीच्या समोर, त्याला बायका काय बांधतात? बांधला की नाही? काल कुणी आज कुणी, असं प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. काही कडकण्या असतात पुऱ्या, कुणी कसला फुलवरा बांधतात. पण नाथ बाबा म्हणतात मी पुऱ्यांचा आणि कडकण्यांचा फुलवरा बांधला नाही, मग 4 वेदाचा फुलवरा बांधला. 4 वेदांचा.
ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद याचा फुलवारा बांधला. नाथबाबा वेदाचाच फुलवारा का बांधला हो? तुम्हाला काही कडक ज्ञान पुरे आवडत नाही का? नाथबाबा म्हटले, माझ्या मंडपाला वेदाचा फुलवारा बांधून मला असं सांगायचंय की हा मंडप आणि हा गोंधळ वेद काळापासून आहे. हा काय अधुपरी तयार झालेला नाही. वेद मार्गी मुनी गेले, त्याच मार्गी चालिलो. वेदाला फार मोठं स्थान आहे. विठ्ठल विठ्ठल वेदाचं स्थान फार मोठं आहे. वेद प्रणीत संप्रदाय आपला, वेद मांडणारा संप्रदाय आणि वेदानुसार चालणार आहे. अधुपरी चालणारा संप्रदाय नाही. गोभीर विप्रश्य वेदेश सतिबी सत्यवादिबी अलुर्भेदान वीरेश सप्तेर्थी धारयतेर मही. मही म्हणजे ही धरती 7 तत्वावर टिकली, त्यातले काही वेद. म्हणून वेदाचा फुलवारा बांधला हो. पुढे म्हटलंय ठीक आहे, आता मंडप झाला. इकडे लक्ष द्या. मंडप झाला, त्याला फुलवारा बांधला. त्या मंडपात त्या व्यापक जगतजननीचं अधिष्ठानही तयार आहे. पण तो गोंधळ घालायला कोणीतरी पाहिजेत ना. गायक, वादक, गुणीजन, अनुवाद करणारे ते कोण आहे? जर मंडप एवढा मोठा आहे, गोंधळ एवढा मोठा आहे, यजमान नाथबाबा आहे, तर गाणारे काही साधे असतील का हो? नाथबाबा म्हणे, मी 6 शास्त्र आणि 18 पुराण सांगितले, म्हणून 6 शास्त्र पुराणे अनुवादिती तुझ्या गोंधळावर. या मंडपात या देवीचा गोंधळ कोण गातात? म्हटले 18 पुराण तिचा गोंधळ गातात आणि 6 शास्त्र तिचं वर्णन करतात. मद्वयम भद्वयम ब त्रयम व चतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षेत. हे 18 पुराण आहे. अगदी मी शॉर्टकट मध्ये सांगितलं. काय होतं, घड्याळ पळताना आपल्याला काही त्याच्याबरोबर पळता येत नाही, आपल्याला कुठंतरी थांबावं लागतं. 18 पुराण आहे. त्याची नावही सांगायला आता वेळ नाही, पण मी शॉर्टकट मध्ये सांगितले. तुम्हाला कळाले असेल तर बघा. हे 18 पुराण 6 शास्त्र तिचे अनुवाद करतात, तिला गातात. आणि काय म्हणून तिला गातात हो? तिचा उदो उदो करतात, तिचा जय जयकार करतात. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. माऊलीचा हो. माऊलीचा हो. असे 6 शास्त्र आणि 18 पुराण म्हणतात. काय म्हणतात? उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. अहो, आम्ही महालक्ष्मीबाई ऐकली होती. महासरस्वती, महाकाली, एकविरा, जगदंबा सगळ्या ऐकल्या. पण आजच्या अभंगात नाथबाबांनी ज्या बाईचा, ज्या स्त्रीचा, ज्या देवीचा गोंधळ मांडलाय ती कोणती आहे? कृष्णाबाई माऊलीचा हो. ही कृष्णाबाई कोण आहे? आम्ही पहिल्यांदाच ही देवी ऐकली. ऐका, त्यातले पहिलं नाव आम्ही ऐकलं होतं कृष्ण, जो गोकुळात जन्माला आला, ज्याने खोड्या केल्या, नंतर गिरिराज उचलला, असा भगवान कृष्ण माहित होता. पण आज आम्ही वेगळंच ऐकतोय कृष्णाबाई. हे कसं काय? कारण कृष्ण ही पुरुष देवता आहे आणि गोंधळ म्हटलं तो स्त्री देवतेचा असणार आहे. हे कसं काय? ऐका, भगवान कृष्ण सांगतात. इथं नाथबाबांना भगवान कृष्णामध्येच ती जगदंबा दिसते आणि स्वतः कृष्ण गीतेमध्ये सांगतात, अरे बाबा, मी काय फक्त पुरुष नाही, मी काय फक्त पिता नाही, पिता मस्त जगतो माता धाता पितामह. मी माता पण आहे आणि मी पिता सुद्धा आहे. म्हणून भक्त म्हणतात की नाही, कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, कृष्ण माझे माता, कृष्ण माझे पिता, कृष्ण माझे माता, कृष्ण माझे पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, हो कृष्ण माझी माता,
कृष्ण माझे माता, कृष्ण माझे पिता, सागरे सारे कृष्ण माझे माता, कृष्ण माझे पिता, सागरे बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तार हो, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तार. कृष्ण माझे, कृष्ण माझे, कृष्ण माझे, कृष्ण कृष्ण माझे तारो, कृष्ण माझे तारो, सागरे कृष्ण माझे तारो. कृष्ण माझी माता आणि कृष्ण माझे पिता. तो पिता पण आहे आणि तो माता पण आहे. अर्धनारी नटेश्वरी, पुरुष तोची नारी, आणि तैसा मी चराचरी माताई होय. देव म्हणतो मी माता पण आहे. आणि म्हणून इथं जो गोंधळ आहे तो भगवान कृष्ण हे श्री रूपात एक भगवतीचं स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे. आणि म्हणून नाथ बाबा म्हणतात उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. त्या कृष्णाबाई माऊलीचा उदो उदो करतात हे 6 शास्त्र आणि 18 पुराण असा हा गोंधळ आहे. पण कीर्तन म्हटल्यावर जसं वाद्य लागतं ना, पखवाज, विना, टाळ, तसं गोंधळ म्हटल्यावर सुद्धा वाद्य लागतात. गोंधळाचे कोणते वाद्य? संबळ. अजून कोणी गोंधळी नाही का इथं? बरेच जण असतात महाराज, तिकडं पण असतात इकडं पण असतात. आवड लागते. बरेच आमच्या भजनी मंडळामध्ये 1-2 जण होते, तिकडं गेले तरी वाजवायचे आणि इकडं आले तरी वाजवायचे. खंजिरी असते एक, बरोबर आहे की नाही? तुंतुना असतं एक, असतं की नाही? तसं देवीचा गोंधळ नाथ बाबा घालतायत, यातही वाद्य पाहिजेत. मग यात संबळ आहे, पण कोणता आहे त्याचं वर्णन नाथ बाबा अभंगाच्या 2ऱ्या चरणात करतात. जीव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचतीव, जीव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचतीव, जीव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचते हो, जीव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचते हो. 88 सहस्र ऋषी तिबटे तिष्ठतीव, 88 सहस्र ऋषी तिबटे तिष्ठतीव, 88 सहस्र ऋषी देवते तिष्ठते हो, 88 सहस्र ऋषी देवते हो. देहतेच कोटी देव चामुंडा उदो उदो म्हणती हो, देहतेच कोटी देव चामुंडा उदो उदो म्हणती हो, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा, माऊलीचा, माऊलीचा. नाथ बाबा म्हणतात या गोंधळामध्ये जे समोर आहे ते साधं नाही, लौकिक नाहीये, अलौकिक आहे. हा गोंधळ उच्च स्तरावरचा गोंधळ आहे, साधा नाहीये. मग इथं जो ध्वनी आहे, जो नाद आहे, तो जीव शिवाचं ऐक्य झाल्यावर होणारा अनाहत ध्वनी आहे. याचं संबळ आहे म्हटले. हा गजर आहे इथं. पुढं म्हटलंय जीव शिव संबळ घेऊन आनंदे नाचती हो. आणि 88 सहस्र ऋषी दिवटे तिष्ठत. 88,000 ऋषी हा गोंधळ ऐकण्यासाठी तिष्ठतात. कुठे तिष्ठतात? का तिष्ठतात? तिष्ठणं म्हणजे नेमकं काय याचं चिंतन आपल्या उर्वरित वेळेमध्ये आपण बघणार आहोत. नाथ महाराज या विश्वव्यापक जगत जननीचा गोंधळ घालत असताना
हा व्यापक गोंधळ आपल्याला सांगतात. त्रैलोक्यामध्ये तिची उपासना चालू आहे, म्हणजे मंडप आहे. 18 पुराण 6 शास्त्र तिचे गुणगान गातायत, तिचा अनुवाद करतायत. आणि ह्या मंडपाला वेदाचा फुलवरा लावलाय, म्हणजे हा वेद मार्ग आहे, वेद प्रणीत मार्ग आहे, वेदाला अनुसरून आहे. कुणीही एखाद्या सामान्य मनुष्याने निर्माण केलेला मार्ग नाहीये. हा जुन्या काळचा आहे, हा पूर्वापार आहे. ह्या गोंधळामध्ये जीव आणि शिवाच्या ऐक्याचं संबळ आहे. आणि 88,000 ऋषी हा गोंधळ ऐकण्यासाठी कायम आतुर असतात. तिष्ठणे म्हणजे वाट बघणे, तिष्ठतात म्हणजे वाट बघतात. कुठं वाट बघतात तुम्हाला माहित आहे का? 88,000 ऋषी हे नैमिषारण्यात बसलेले असतात. नैमिष्ये निमिष क्षेत्रे ऋषया शौनकादया सहस्रम स्वर्गाय लोकाय सहस्र सममासता. हजारो वर्ष त्या नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी बसून भगवत कथा ऐकण्यासाठी वाट बघतात. आजही तुम्ही नैमिषारण्यात जा, लखनौ जवळ नैमिषारण्य, आजही तिथं कथा कीर्तन चालतात. ऋषी मुनी झाड पान फुलाच्या रूपात आजही बसले, तेव्हा बसायचे आजही बसले. तिष्ठतात, वाट बघतात, कधी त्या भगवतीचे कधी त्या भगवंताचे गुणानुवाद आमच्या कानावरती येतील. एक नियम सांगते. नियम असा आहे की श्रोत्यांनी यावं आणि बसावं धर्ममंडपात, आणि नुसतं बसू नये, तर वाट बघावी सांगणारा कधी येईल, हा नियम आहे. आणि मग सांगणाऱ्यांनी यावं, मग ते सांगावं. हरिकथेची महिमा ऐसी आदरे पुससी सांगते असे. वाट बघावं श्रोत्याने, मग वक्त्याने यावं, ही नियम आहे. पण आता काय झालंय, आता वक्ते येतात आणि वक्ते वाट बघतात, ऐकणारे येतील का नाही. इथं वक्ते तिष्ठतात, श्रोते तिष्ठल पाहिजे. आणि म्हणून 88,000 ऋषी दिवटे तिष्ठती हो. बरं, ह्या गोंधळामध्ये सम्मिलित कोण होतात? म्हणतात 33 कोटी देव चामुंडा उदो उदो बोलती हो. 33 कोटी देव हे चामुंडा स्वरूपामध्ये येतात. 33 कोटी म्हणजे 33 करोड नाही. बऱ्याच लोकांना अजून आपल्या धर्मातील काही पारिभाषिक शब्द माहित नाही, आणि म्हणून ते बोलताना फसतात. लोक म्हणतात तुमच्याकडे 33 करोड देव आहे. अरे बाबा, करोड नाही रे बाबा, कोटी. आणि कोटी म्हणजे करोड नाही, संख्या नाहीये, प्रकार. 33 प्रकारचे देव आहे. 12 आदित्य आहे, 11 रुद्र आहे, 8 वसु आहे, आणि 2 अश्विनी कुमार, मिळून किती झाले? 33. हे 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव या आई भगवतीच्या गोंधळामध्ये उदो उदो बोलत असतात. आणि असा हा गोंधळ त्रैलोक्यामध्ये या ठिकाणी संपन्न होत असतो. अहो महाराज, नाथबाबा, लय मोठा गोंधळ सांगितला तुम्ही. त्रैलोक्यातला गोंधळ सांगितला, 88,000 ऋषी सांगितले, 33 प्रकारचे देव सांगितले. एवढा मोठा गोंधळ आमच्या एवढ्या डोळ्याला कधी दिसावा? आम्हाला आमच्या पाठीमागचं दिसत नाही, स्वर्ग मृत्यू पाताळातलं कधी दिसेल? एवढे ऋषी आमच्या दृष्टीला कधी पडतील? एवढा तिचा उदो उदो आमच्या कानावर कधी पडेल? एवढा सुंदर गोंधळ आम्हाला असं वाटतं आम्ही याच मृत्यू लोकात आम्हाला बघायला मिळाला पाहिजेत. याच देही याच डोळा. कधी स्वर्गात जाऊन स्वर्गातला पाहून पाताळात जाऊन पाताळ नाही, स्वर्ग पाताळ नाही, आम्हाला मृत्यू लोकात या आई भगवतीचा, या कृष्णाबाईचा हा व्यापक गोंधळ बघायचा आहे. आमच्यासाठी काहीतरी व्यवस्था करा. नाथ बाबा म्हटले, मग एक चान्स तुम्हाला हे एक काम करा, या मृत्यू लोकामध्ये जे द्वीप आहे ना, त्यातला एक जम्बू द्वीप आहे, आणि त्या जम्बू द्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे, आणि त्या पंढरपूर नावाच्या गावाला तुम्ही आषाढीला जा, तुम्हाला हा गोंधळ तिथं बघायला मिळेल अभंगाच्या शेवटच्या चरणात. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची आषाढी कार्तिकी तुझ्या कुंडले कदिवटा शोभावळवयो, कुंडले कदिवटा शोभावळवयो, एक
उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो माऊलीचा हो माऊलीचा हो. नाथ बाबा हा गोंधळ बघण्यासाठी आपल्याला पत्ता देतात. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी. या गोंधळाची दाटी पाहिजे असेल ना, पंढरपूरला जा. किती मोठा असतो, काय दाटी असते. लाखांनी लोक असतात, फक्त त्या भगवतीचा त्या माऊलीचा गजर करत असतात, त्या पंढरीशाचा गजर करत असतात. सगळेजण त्याचाच उदो उदो करतात. असा गोंधळ, असा हा भव्य दिव्य सोहळा आपल्याला तिथं बघायला मिळतो. आणि मग गोंधळामध्ये एखादा दिवटा सगळ्यांना प्रकाशित करणारा असतो. तिथं कोण आहे म्हटले, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. पुंडलिक राय आहे तिथं. अजून अहो पण ही आई भगवती जी त्रैलोक्यात व्याप्त आहे तुम्ही सांगितली, ती आम्हाला एका जागेवर बघायला भेटल का? नाथ बाबा म्हणता बघायला भेटल. तिची खून सांगतो, ती आई भगवती तिथंच उभी आहे म्हटले. पण एवढंच आहे, तिच्या हातात शस्त्र वगैरे काही नाहीये, ढाल नाही, तलवार नाही, काहीच नाही. मग एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो. ती कशी उभी आहे म्हटले, ती जे कर आहे ते कटावर ठेवून उभी आहे. हे बघा, आई भगवतीच्या हातात जसे शस्त्र आहे तसे या विठाईच्या हातात शस्त्र नाही. याचं एकच कारण आहे, वारकरी संप्रदाय हा शस्त्र प्रधान नाहीये, शास्त्र प्रधान आहे. इथं कुणाचाही वध नाही, तर जे खळांचे व्यंकटी सांडो हा संदेश दिलाय. एखादा वाकडा आहे म्हणून त्याला संपवा असा संदेश वारकऱ्यांनी दिला नाही, संप्रदायाने दिला नाही, तर त्याचा वाकडेपणा सरळ करा. इथं यवन जरी अंगावर थुंकला तर त्याला प्रसाद देण्याची पद्धत आहे. आणि म्हणून आमची देवी कशी उभी आहे, ती कमरेवर हात ठेवून उभी आहे. प्रमाणम भवाब्दे हृदम मामकानाम नितंबक्कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ते धृतो नाभिकोशप परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. प्रमाण सांगण्यासाठी भक्तांना ती उभी आहे. म्हणून अशी ही भगवती, अशी ही जगज्जननी, अशी ही विठाबाई. या विठाबाईचा गोंधळ नाथ महाराजांनी व्यापक स्वरूपामध्ये वर्णन केला की स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो, चारही वेदाचा फुलवरा बांधिला हो, शास्त्र पुराणे अनुवादती तुझ्या गोंधळा हो. उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. ज्ञानेश्वर माऊली.